नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनुराधा पाटील क्रॉपक्रेज ॲग्रोच्या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते। आज आपण या व्हिडिओमध्ये मिरची पिकावर येणाऱ्या मुख्य रोगांची व किडींची माहिती घेणार आहोत। आता मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मिरची पिकाची रोगप्रतिकार शक्ती खालावून त्याच्यावर चुरडा मुरडा, ज्यालाच आपण बोकड्या, लीफ कर्ल किंवा व्हायरस या नावाने ओळखतो, याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणवत आहे। बोकड्या हा रोग संपर्कजन्य नसून त्याला पसरण्यासाठी वाहकाची गरज पडते। हे वाहक म्हणजे आपले थ्रिप्स, माइट किंवा व्हाईट फ्लाय, ज्यांना आपण तुडतुडे, कोळी किंवा पांढरी माशी या नावाने ओळखतो, यांच्याद्वारे हा पसरला जातो। आपला प्लॉट कुठल्याही रोगाला, किडीला बळी पडू नये यासाठी आपल्याला सर्वप्रथम पिकाला आतून मजबूत बनवणे गरजेचे आहे, ज्यासाठी त्याची रोगप्रतिकार शक्ती चांगल्याने वाढणे आवश्यक आहे। आता जसे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपण सकस आहार घेत असतो, तसेच पिकाची रोगप्रतिकार शक्ती चांगल्याने वाढण्यासाठी त्याला योग्य वेळी आवश्यक ती पोषक तत्वे पोहोचणे गरजेचे आहे। ही पोषक तत्वे आपण फवारणीद्वारे किंवा ड्रिपद्वारे त्याला सोडू शकतो। त्याचबरोबर पिकाच्या स्टेजनुसार त्याला योग्य ती कीटकनाशके आणि बुरशीनाशके यांची ड्रेंचिंग किंवा फवारणी करणे गरजेचे असते। तरीही जर तुम्हाला आपल्या पिकावर बोकडाचे, थ्रिप्सचे किंवा पांढऱ्या माशीचे प्रादुर्भाव जाणवत असतील तर त्याचे योग्य वेळी लवकरात लवकर निरसन होणे गरजेचे आहे। तसे न केल्यास पिकाची वाढ खुंटून तुमच्या उत्पन्नाला मोठा झटका बसू शकतो। या रोगकिडींच्या नियोजनासाठी तुम्हाला आधी दिलेल्या फवारणी आणि पिकाच्या स्टेजनुसार योग्य ते कीटकनाशके आणि बुरशीनाशके ड्रिपद्वारे किंवा फवारणीद्वारे पिकावर फवारणी गरजेचे आहेत। त्यानंतर आपल्या पिकाची वाढ सुरळीत होऊन उत्पन्नाला कुठलाही झटका बसू नये, उत्पन्न चांगले यावे यासाठी तुम्हाला ग्रीन ग्लो आणि अमोसिलची मात्रा फवारणीद्वारे आणि ड्रिपद्वारे सोडणे गरजेचे आहे। या सगळ्या रोगकिडींचा प्रादुर्भाव आपल्या पिकात तर जाणवत नाहीये ना? जाणवत असल्यास खालील नंबरवर संपर्क साधा आणि अधिक माहितीसाठी आपला नंबर कमेंट बॉक्स मध्ये टाका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।